संपूर्ण देशातून उठलेली विद्यार्थ्यांच्या संतापाची टीस अखेर तुमसरपर्यंत देखील पोहोचली आहे। दिल्लीचे विद्यार्थी आंदोलन आणि केंद्र सरकारची भूमिका तसेच दिल्ली पोलिसांच्या अमानुष वागणुकीविरुद्ध तुमसरच्या जेन्झीने मोर्चा हातात घेतला आहे। शुक्रवार 24 जुलै रोजी शहर भ्रमंती करून तहसील कार्यालयावर शांतिपूर्ण पद्धतीने धडकलेल्या मोर्चाचे अराजकीय असे विराट रूप सरकारला चेतावणी देणारे ठरले आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या ह्या गर्दीने केंद्र शासनापुढे उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून आपला संताप व्यक्त केला आहे। मोर्चात लिखित विरोध दर्शविणारे फलाट, महापुरुषांचे चित्र, हातात तिरंगा आणि केंद्रविरोधी घोषणांनी सत्ताधाऱ्यांना भविष्याची दिशा ठरविण्याचा पर्याय पुढे केला आहे। दरम्यान बरसलेल्या पावसाने देखील जेनझीचे मनोबल खचले नाही। मागणी स्पष्ट, संदेश तीक्ष्ण, त्यात पोलीस प्रशासनाची नेमप्लेट न काढता बजावलेली शिस्तप्रिय भूमिका दिल्ली प्रदेशाला लाजविणारी ठरली आहे। पुरोगामी विचाराचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातील तुमसर शहरात पार पडलेलं आंदोलन अनेक स्तरावर आदर्श ठरणार आहे। मात्र विद्यार्थ्याचा उपयोग नवमतदार म्हणून घेणाऱ्या राजकारण्यांची अनुपस्थिती त्यावेळी आंदोलनकर्त्यांना चांगलीच बोचली आहे। कितीतरी वर्षापासून पेपर लीक होत आहेत। मॅक्झिमम ह्या सरकारमध्ये 80 ते 85 पेपर लीक झाले जेव्हापासून ही सरकार आली आहे। तेव्हापासून लोकांनी विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरला होता। तर आपण त्याचा विचार करू की प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये घेतले तर 400 करोडचा घोटाळा होते आणि ह्या मोठ्या मोठ्या घोटाळ्याची जिम्मेदारी सरकार आहे। आणि ही सरकार उलटून लावू, आम्ही विद्यार्थी ताकद दाखवून देऊ अशी आमची मागणी आहे। आम्हाला असं वाटते की जे जिवंत आहेत ते ह्या मोर्चात दिसले आणि जे मृत आहेत ते ह्या मोर्चात दिसले नाही। त्यावेळी शहरातील मोर्चात दिल्लीतील जंतर मंतर येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला। अनेकांनी सरकारच्या जुलमी दडपशाही विरुद्ध त्यावेळी आपले खडतर मत देखील व्यक्त केले। खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाली, त्यामध्ये आम्ही दोघं सुद्धा होतो। आम्हाला पण मारण्यात आला आणि जे दिल्ली पोलीस होती त्यांनी बेमुरबती मुलींना सुद्धा त्यांनी बघितलं नाही। मुलींचे कपडे फाडले, मुलींना सुद्धा त्यांच्या छातीवर बसून खूप मारहाण केली। त्याला एकच अपेक्षित आहे की आमची जी मागणी आहे, आमचे जे हक्क आहे ते आम्हाला पूर्ण मिळायला पाहिजे। जे काही विद्यार्थी आज जंतर मंतरवर आहेत ते सर्व आपल्या हक्कासाठी आले आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। ज्या प्रकारे सरकार ऐकायला तयार नाहीत, आमची लाठीचार्ज करून राहिले, कंटिन्यू सुरू आहे तिकडे जंतर मंतरला। तर आम्हाला नाही वाटत सरकार आम्हाला फक्त मारायला तुललेली आहे। दिल्लीमध्ये फक्त लाठीचार्ज सुरू आहे कंटिन्यू। या भावना निथळ आणि निस्वार्थ असल्याने ह्या आंदोलनकर्त्या जेन्झीला राज्य सरकारने गांभीर्याने घेण्याची मागणी त्यावेळी विशेष ठरली। तर ह्या अन्यायाविरुद्ध युवकांचा आवाज बुलंद करण्याकरिता विरोधी गटाच्या विविध राजकीय पुढाऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदविला। त्यावेळी सामान्य जनता म्हणूनच आपले मत व्यक्त करताना नेत्यांच्या मते येत्या दिवसात केंद्र सरकार गुडघ्यावर येणार असल्याचे संकेत दिले आहेत। विकासात्मक मुद्द्यावर जेव्हा आम्ही राजकीय लोक एकत्र येतो तेव्हा एवढा प्रतिसाद मिळत नाही। हा जनतेचा प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे। ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची जी मागणी आहे की जोपर्यंत शिक्षण मंत्र्याच्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरू राहील। त्या मागणीला आमच्यासारख्या एक सामान्य नागरिक म्हणूनही आम्हाला असं वाटलं की त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे। आता केंद्र सरकारची एवढी हालत खराब आहे की एकीकडे राम भक्त सगळे तोंडाला शिवून बसलेले आहेत राम मंदिरात चोरी झाल्यामुळे, दुसरीकडे E20च्या मुद्द्यावर पेट्रोलच्या गाड्या वापरणारे लोक परेशान आहेत आणि तिसरीकडे हा जो पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जो लाठीचार्ज झालेला आहे, ह्या आंदोलनावर सरकार कुठल्याही पद्धतीनं कॉम्प्रोमाइज करू शकत नाही स्थिती निर्माण झालेली आहे। आम्ही कुठल्याही या आंदोलनाला राजकीय वळण दिलं नाही। आमचं हेच मुद्दा होता की जे तरुण आहेत ज्यांना म्हणजे देश कळला, देशाची राजनीती कळायला लागली आणि देशाची सरकार कशा पद्धतीनं तरुणांवर विद्यार्थ्यांवर अन्याय करते हे आम्हाला समजून सांगण्याची गरज राहिली नाही। तरुण रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। सत्ताधारी सुद्धा उपस्थित राहणं अपेक्षित होतं। त्यांच्या तरुणांच्या जीवावर हे सत्तेमध्ये आहेत, तरुणांच्या मताच्या भरोश्यावर सत्तेमध्ये आहेत। हा तरुणांचं आंदोलन होता आणि मुरली मनोहर जोशी सारख्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। स्वतः अटलजी हयात असताना म्हणजे ज्यांना भारतरत्न म्हणून सरकारनं पुरस्कार दिला त्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींनी सांगितलं की सरकारच्या प्रति एखादी रोज तयार होत असेल आणि कोणी मुद्दा उपस्थित करत असेल तर तो खरा देशभक्त। पण जे लोक चुपचाप बसत असतील ते देशभक्त असू शकत नाही। जे आता सरकारने दिशा बदलवण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थी जागृत आहेत।
आणि हे रात्रीच्या 1:30 वाजता नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधानांनी जे घोषणा केली की आम्ही फास्टॅग कोर्टामध्ये हे प्रकरण चालवू, वास्तविक पाहता देशामध्ये फास्टॅग कोर्ट आहेत, अनेक प्रकरणं फास्टॅग कोर्टामध्ये सुरू आहेत. हे सांगायची गरज नव्हती. अभिजित दिपकेच्या आंदोलनाची मागणी होती धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या, त्याच्यावर मोदी काहीच बोलले नाही. त्याच्यामुळे हा आंदोलन थांबणार नाही. तर येत्या दिवसात हे देशव्यापी आंदोलन कुठल्या दिशेला जाते? केंद्र सरकार विद्यार्थ्यांना न्याय देणार की प्रकरण दडपणार? यावर आपण आपले मत नक्की व्यक्त करा आणि दर्जेदार बातम्यांकरिता भंडारा प्राईम टाइमला सबस्क्राईब करा.